सगळ्यात महत्त्वाचं जे खाल्ल्याने वजन वाढत नाही, त्यामुळे कमी खाल्ल्याने ते वजन कमी होत नाही। थोडक्यात कॅलरी खाल्ल्याने वजन वाढत नाही आणि कॅलरी कमी केल्याने वजन कमी होत नाही। मग आता हे वजन वाढतं कशाने हे आपण समजून घेतलं पाहिजे की तुम्ही खाल्लं की तुमच्या आहार म्हणजे जे अन्न असतं ते तुमच्या अन्ननलिकेतून तुमच्या पोटात आणि आतड्यांमध्ये किंवा इंटेस्टाईनमध्ये जातं। तिथे त्याच्यावरती पाचक रसाची जी किंवा डायजेस्टिव्ह जे एन्झाईम्स असतात ते विविध तऱ्हेने काम करतात आणि ते अन्नाचं आतड्यामधून रक्तामध्ये ॲब्सॉर्प्शन जे होतं किंवा रक्तामध्ये ते मिसळलं जातं। आता मिसळल्यानंतर ते म्हणजे किती तुम्ही खाल्लं तर त्याचं डायजेशन ही तुमच्या कक्षेबाहेरची किंवा तुमच्या नियंत्रणाबाहेरची प्रक्रिया आहे। म्हणजे ज्यावेळेस डायजेस्ट होणार नाही असं जर तुम्ही खाल्लं तर वजन कमी होईल। ते झाल्यानंतर तुमच्या शरीरातले जे बॅक्टेरिया असतात ते ठरवतात की तुमचं वजन म्हणजे कुठलं आत सोडायचं आणि कुठलं सोडायचं नाही। त्याला इंटेस्टिनल बॅक्टेरियल फ्लोरा असं म्हणतात। हा भाग थोडासा क्लिष्ट असतो, आपल्या नियंत्रणाबाहेरचा असतो, तो बाहेर सोडून द्या। त्याच्यावरती जगात सगळीकडे संशोधन चालू आहे की ही जी बॅक्टेरियाज असतात म्हणजे चांगले बॅक्टेरिया आतड्यामध्ये जे असतात ते ठरवतात आणि त्याच्यावरती आधारित एक ज्याला फिकल ट्रान्सप्लांट आम्ही म्हणतो अशी उपचार पद्धती देखील याच्या ओबेसिटीसाठी जगात उपलब्ध आहे। त्याच्याहीपेक्षा अलीकडे जर आपण गेलं तर जेव्हा तुमच्या आतड्यातून अन्न पदार्थ तुमच्या रक्तामध्ये भिनले जातात तेव्हा कोण ठरवतं की हे जे खाल्लेले पदार्थ आहेत हे वापरायचे की ठेवायचे, हे स्टोअर करून ठेवायचे की वापरायचे। आपण अर्थात अन्न खातो हे वापरण्यासाठी खातो, पण तिथे एक गव्हर्नर असतो किंवा त्याच्याच एक नियंत्रणाची नियोजन असतं। हे कोण ठरवतं तर आपल्या शरीरातली एंडोक्राईन किंवा जी काही हॉर्मोनल सिस्टीम असते ती ठरवते की हे जे अन्न आलेलं आहे त्याचं काय करायचं। उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की समजा आपण प्रथिनं म्हणतो, मग प्रथिनं खाल्ल्याने आपले मसल्स वाढतात का तर नाही। मग जेव्हा तुम्ही व्यायाम कराल तेव्हा तुमच्या हार्मोन्समध्ये जे बदल होतात त्या अनुषंगाने जर तुम्ही प्रोटीन खाल्लं तर तुमचं मसल्स वाढणार। म्हणजे नुसतं प्रोटीन खाऊन मसल्स नाही वाढत, त्यासाठी तुम्हाला छानपैकी व्यायाम पण करावा लागतो आणि केलेला व्यायाम जो असेल त्याच्यानंतर तुम्ही रेस्ट जी असेल त्या रेस्टमध्ये तुमच्या प्रथिनांचं किंवा अमायनो ॲसिडचं हे मसलमध्ये रूपांतर होतं।